Hello, my name is Preeti and today's video's topic is introduce yourself. तर आपण जेव्हा केव्हा इंटरव्ह्यूमध्ये जातो किंवा आपला इंटरव्ह्यू असतो ऑनलाईन असू शकतो किंवा ऑफलाईन ऑफिसमध्ये पण आपण जातो, तर तेव्हा सगळ्यात पहिले विचारला जाणारा प्रश्न जो असतो तो म्हणजे इंट्रोड्यूस युअरसेल्फ. म्हणजे जो इंटरव्ह्यूअर असतो त्याला आपल्याबद्दल जाणून घ्यायचं असतं, आपल्याबद्दल माहिती हवी असते. किंवा बऱ्याच वेळेला असं होतं की आपलं फॉर्मल CV किंवा रेझ्युमे जो असतो तो आपण दिलेला असतो त्यांना, पण त्यामध्ये एज्युकेशनल इन्फॉर्मेशन असते आणि आपल्याला जेव्हा तर त्यामध्ये एज्युकेशनल इन्फॉर्मेशन दिलेली असते आणि आपण आपले पर्सनल नॉट एक्झॅक्टली पर्सनल इन्फॉर्मेशन पण आपलं एज्युकेशन कुठून झालं आहे, आपले आवडीनिवडी, हॉबीज, अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या आपण सांगायच्या असतात इंटरव्ह्यूअरला. चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला. तर सगळ्यात पहिले इंट्रोडक्शन, जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूसाठी जाता तर तेव्हा इंटरव्ह्यूअर तुम्हाला विचारतो की टेल मी समथिंग अबाउट युअर सेल्फ. हा एक जनरल क्वेश्चन आहे, म्हणजे तुम्ही कुठेही कोणत्याही जॉबसाठी जा हा प्रश्न विचारलाच जातो. तर तेव्हा घाबरून जायचं नाही. फर्स्ट स्टेप म्हणजे इट्स नॉर्मल थिंग टू आस्क दिस क्वेश्चन्स अँड देर इज नथिंग रॉंग विथ लाईक टेलिंग अबाउट युअर सेल्फ आणि घाबरून जायचं आणि त्याच्यावरून ते तुम्हाला खूप काय असं जज नाही करणार आहे. सो तुम्ही जे आहात ते तुम्ही सांगायचं आहे त्यांना. की पहिली गोष्ट म्हणजे गेल्यानंतर बसल्यानंतर जेव्हा आपण दरवाजा ओपन करून आतमध्ये येतो, मे आय कम इन वगैरे तुम्ही म्हणू शकता. मे आय कम इन सर, मे आय कम इन मॅम. आणि तर सगळ्यात पहिले बसल्यानंतर गुड मॉर्निंग मॅम वगैरे असं तुम्ही, किंवा गुड मॉर्निंग सर असंही म्हणू शकता. आणि हा प्रश्न विचारण्यामागचा त्यांचा हेतू हा असतो की त्यांना तुमचं ॲटिट्यूड काय आहे, जॉबबद्दल तुमचा काय ॲटिट्यूड आहे. आर यू सिरियस अबाउट द जॉब ऑर नॉट, ऑर युअर लाईक फॉर टाइमपास यू केम, ऑर यू आर नॉट इंटरेस्टेड इन द रोल. whatever it may be. If you're not interested, then also it is you should show your enthusiasm, show some interest. Next and second thing is they just want to know, are you a good fit for the company or the organization? Will you contribute to the company or benefit the company? They just want to know all these things. Even they are also checking your personality, how you're entering, how you're walking, and are you just going and sitting, looking here and there? Are you maintaining eye contact or not? It is also very important. So डोंट गेट स्केअर्ड, डोंट गेट फंबल. लाईक आपण बोलताना म्हणजे असं कोणी विचारलं आपल्याला किंवा घाबरून जातो अशा सिच्युएशनमध्ये, तर घाबरायचं नाही आहे. त्यांना शांतपणे आणि व्हेरी कामली अँड कॉन्फिडेंटली यू हॅव टू ॲन्सर. आय कॉन्टॅक्ट मेंटेन करायचं मेन म्हणजे इट शोज युअर कॉन्फिडन्स. आणि कधी असे टेम्पलेट असतात खूप सारे यूट्यूबवर किंवा आपले गुगलवर, पण ते असे खूप रट्टा मारून वगैरे जायचे नाही आहेत. खूप पाठ वगैरे करून जर तुम्ही केला तर ऐन वेळेस म्हणजे काय होईल की तुम्हाला काय बोलायचं आपल्याला तिथे गेल्यानंतर दुसऱ्यासमोर आपण विसरून जाऊ, कारण ती सिच्युएशन आपल्यासाठी ॲक्च्युली थोडंसं घाबरल्यासारखं होतं एक 5-10 मिनिट्स. पण जर इंटरव्ह्यूअर जर चांगला असेल, ही विल मेक यू कम्फर्टेबल. He will ask you like normal things, how are you and all the stuff. Once you get comfortable, you can talk, like you will be normal and you will start talking. So basically introduction मध्ये 4 points you should consider while introducing yourself in front of the interviewer. So first point is who are you, म्हणजे तुम्ही कोण आहात. Like I will say my name is Preeti or I am Preeti. And next is where do you come from, like you belong to, if you belong to same city in which you are giving interview, and if or you are just shifted from some other town to this city for job and for professional work, so you can mention that I belong to this city or that, whatever it may be. And next is what you have studied, your graduation, any degree, any certifications, whatever you have done, all you have to mention.
And next is who are you as a professional. Suppose if you are experienced person, so in that case you can mention like I have 4 years of experience, I worked with Microsoft or something like that, whatever organization you worked, and what was your role over there, you can mention in short, like don't make it so big. तर शॉर्ट अँड स्वीट ठेवायचं आपलं इंट्रोडक्शन. खूप पण आणि खूप जास्त पर्सनल माहिती नाही सांगायची तिकडे, लाईक आय हॅव अ 4 फॅमिली मेंबर्स अँड समथिंग लाईक दॅट मच. डोंट खूप काय असं सांगत बसू नका की माझं हे असं आहे ते तसं आहे वगैरे. दे आर नॉट ॲट ऑल इंटरेस्टेड इन दॅट. सो तुमचं जे इंट्रोडक्शन आहे ते शॉर्ट अँड स्वीट ठेवा, टू द पॉईंट बोला, कॉन्फिडेंटली बोला, आणि maintain the eye contact with the interviewer, so it will show your confidence. So in case now I'll tell you about in case of professionals like who have experience. तर ते आपल्या इंट्रोडक्शनमध्ये मेन्शन करू शकतात की तुमची काय पोझिशन होती मागच्या कंपनीमध्ये, तुम्ही सेल्स एक्झिक्युटिव्ह होता, सॉफ्टवेअर इंजिनियर होता, की काय जे काही तुमचं पोझिशन असेल ते त्याचं मेन्शन करायचं आहे. आणि कंपनीचं नाव, तुमचं इयर ऑफ एक्सपिरियन्स, हाऊ मच एक्सपिरियन्स यू हॅड, आणि तुम्हाला जर काही अवॉर्ड्स मिळाले असतील प्रोफेशनल सिनॅरिओमध्ये, तुमच्या ऑफिसमध्ये तुम्हाला काही एम्प्लॉय ऑफ द इयर किंवा काय टीम मेंबर, ग्रेट टीम मेंबर, असं काही बरेच प्रकारचे अवॉर्ड्स असतात, एम्प्लॉय ऑफ द मंथ समथिंग लाईक दॅट, ते पण तुम्ही मेन्शन करू शकता. शॉर्टमध्ये सांगा ते पण. आणि तुम्ही ज्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करत होता तिथे कोणत्या मेजर रिस्पॉन्सिबिलिटीज तुमच्यावर होत्या, म्हणजे तुमचं पार्ट ऑफ द डेली टास्क जे होते ऑफिशियल याच्यामध्ये ते पण थोडं शॉर्टकटमध्ये सांगा. किंवा काही मेजर तुम्ही तुमचा जो प्रोजेक्ट होता किंवा ते तुमचं जे काही काम होतं त्यामध्ये काही मेजर चेंज तुम्ही क्रिएट केला आहे का, काही इम्पॅक्ट पडला आहे का तुमच्या कामामुळे, पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडला आहे का, तर ते पण तुम्ही मेन्शन करू शकता. आणि म्हणजे हे झालं आपलं प्रोफेशनल म्हणजे एक्सपिरियन्सवाले लोकांसाठी किंवा प्रोफेशनल्ससाठी. नेक्स्ट आहे स्टुडंट्ससाठी. तर स्टुडंट्स काय करू शकतात, म्हणजे त्यांना तर एक्सपिरियन्स नसतो, सो डोंट गेट नर्वस. एक्सपिरियन्स नसणं ही काही वाईट गोष्ट नाही आहे. तर तुम्ही तेव्हा सांगू शकता की आय एम अ स्टुडंट, बट म्हणजे तुम्ही एक्सेप्ट स्टडीज, एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज जे काही केलेले असतील कॉलेजमध्ये, तर ते तुम्ही मेन्शन करू शकता. काही हॅकेथॉनमध्ये पार्टिसिपेट केलं असेल, काही इव्हेंट्स ऑर्गनाईज केले असतील, काही एक्स्ट्रा काय म्हणतात त्याला आपले कोर्सेस केले असतील, सर्टिफिकेशन असतील तुमच्याकडे एखाद्या विषयाबद्दल, तर ते तुम्ही मेन्शन करा आणि ते सांगा. त्याबद्दल तुम्ही थोडंसं सांगा, म्हणजे एक काय म्हणतात त्याला इम्प्रेशन पडेल इंटरव्ह्यूअर, आणि त्यांनाही असं वाटेल की यू आर नॉट जस्ट like normal person who is studying and going home and doing nothing. सो पर्सनॅलिटीमध्ये एक इंटरेस्ट येईल तुमच्या, काहीतरी इंटरेस्टिंग त्यांना पण ऐकायला आवडेल. नॉर्मल गोष्टी ऐकण्यापेक्षा त्यांनाही काहीतरी इंटरेस्टिंग जे असे लोक असतात, काय एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी जे करतात किंवा काही एक्स्ट्रा सर्टिफिकेशन जे असतात, असे लोक इंटरव्ह्यूअरला पण आवडतात, म्हणजे एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होतो त्या गोष्टीचा. सो तुम्ही हे सगळं मेन्शन करू शकता. सो जेव्हा पण तुमचा इंटरव्ह्यू असेल तर हे 3-4 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा की बी कॉन्फिडेंट, मेंटेन आय कॉन्टॅक्ट, आणि बी काम, डोंट गेट नर्वस. घाबरू नका. घाबरलो ना आपण की आपल्याला जे काही येत असतं ते तर आपण म्हणजे पूर्णपणे ब्लँक आउटच होतो, तर ब्लँक आउट होऊ नका. आणि कीप लाईक नॉर्मल स्माइल, कीप द स्माइल ऑन युअर फेस while talking, means not laughing like this and all, but have some natural smile. It shows that you are confident, you are interested in the role. आणि अजून एक मेन गोष्ट, डोंट ॲप्रिशिएट too much about yourself, or do not over appreciate yourself. तुम्ही म्हणजे असं नका करू की खूप जास्त स्वतःबद्दल सांगणार वगैरे, असे पण लोक असतात काही, तर तसं पण नका करू. एक
सुवर्ण मध्य साधा प्रत्येक गोष्टीचा, म्हणजे समोरच्याला पण वाटलं नाही पाहिजे की हा माणूस स्वतःबद्दल खूपच जास्त सांगतोय. म्हणजे तुम्ही जे आहात ते सांगा. बी युअर सेल्फ अँड बी कॉन्फिडेंट. सो नेक्स्ट टाईम इंटरव्ह्यूला जाणार असाल तेव्हा हा व्हिडिओ नक्की बघा आणि ह्या टिप्सचा वापर करून बघा आणि मला सांगा की काय फरक पडला आहे किंवा तुमचा इंटरव्ह्यू कसा झाला आहे. तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. थँक्यू.